हॅलो स्टुडंट्स. आत्ताच आपण बघितलं होतं की हे पिव्होट टेबल मी 1 बनवलेलं आहे आणि इथं पिव्होट टेबल 2 आणि 3 प्रेझेंट आहेत. आता भरपूर स्टुडंट्सला एक प्रॉब्लेम येतो की सर ज्यावेळेस मी हे बघतो ना की पिव्होट टेबल पहिले बनवला पण काही केलं नाही आणि हे पिव्होट टेबल इथून आता ऑपरेटच नाही होत आहे. म्हणजे इथे राईट साईडला कुठेतरी फिल्टर येत होते ना, ते फिल्टर नाही दिसत आहेत मला. ठीक आहे. म्हणजे आता सध्या इथे पिव्होट 3 आहे, पिव्होट 2 आहे, पण ह्याच्यामध्ये करायचं कसं आहे? ठीक आहे. इथं लिहिलंय की टर्न ऑन पिव्होट टेबल फील्ड्स लिस्ट टू वर्क विथ द पिव्होट टेबल. ठीक आहे. क्लिक ऑन दिस एरिया टू वर्क विथ. आता इथे पण सेमच लिहिलं गेलं की टर्न ऑन द पिव्होट टेबल फील्ड्स. ठीक आहे. इथे पण सेमच लिहिलेलं आहे. म्हणजे काय की ह्या पिव्होट टेबलच्या ज्या काही फील्ड आहेत आपल्याला त्या ऑन करायच्या आहेत. ठीक आहे. तर आता ह्या फील्ड कशा ऑन करतात आपल्याला हे बघायचं आहे. आणि हे जर करता आलं तर कधीही जर तुम्हाला पिव्होट टेबल तुमचा ऑफ झाला तर तुम्हाला ऑन करता यायला पाहिजेत ऍक्टिव्हेटेड फील्ड. ठीक आहे. सिंपल आहे की आपल्याला जर हे पिव्होट टेबल चालू करायचं आहे तर ह्या पिव्होट टेबलचे इथं फील्ड लिस्ट असती. ही फील्ड लिस्ट आपण चालू करणार आहोत आणि ह्या फील्डमध्ये जर चेंजेस करायचे असतील किंवा नवीन फील्ड बनवायचे असतील तर ह्या इथून करणार आहोत. ठीक आहे. आता सध्या फक्त आपल्याला ही फील्ड लिस्ट चालू करायची होती म्हणून आपण तिथं आलो. सिमिलरली मी जर ह्याला क्लोज केलेलं, इथे पिव्होट नंबर 2 मध्ये आलो, पिव्होट टेबल 2, आणि इथं फील्ड लिस्टवर क्लिक केलं तर हे माझे इथं सगळ्या फील्ड दिसायला चालू होतात. ठीक आहे. तर आता इमॅजिन करा, मी आता सध्या याला बंद करतोय. ठीक आहे. मला गरज नाहीये. आता इमॅजिन करा की मला काय करायचंय, ह्या सुपर मार्केटच्या डेटामध्ये एक सिंपल पहिले अनालिसिस करायचं आहे की कोणती अशी कॅटेगरी आहे जी जास्त सेल झाली आहे, कोणती अशी कॅटेगरी जी कमी सेल. फक्त मला 2 गोष्टी पाहिजे, दॅट सेट. आणि त्याचा जास्त वाल्याचा सेल किती होता आणि कमी वाल्याचा सेल किती होता हे बघायचं सिंपल. मी इथं पिव्होट नंबर 1 मध्ये आलो. ठीक आहे. ह्या पिव्होट नंबर 1 मध्ये हे सिंपल अनालिसिस करण्यासाठी मी ह्या पिव्होट टेबलला इथं बघितलं आणि जर इथं पिव्होट टेबल अनालायझर मध्ये गेलो तर इथं माझा फील्ड लिस्ट आहे. लक्षात ठेवा, पिव्होट टेबल अनालायझर मध्ये फील्ड लिस्ट मध्ये आलो. काय काय पाहिजे होतं मला? सिंपल आहे, कॅटेगरी पाहिजे होती. मी या कॅटेगरीला इथं टिक करू शकतो किंवा ह्याला असं ड्रॅग करू शकतो. ठीक आहे. ह्याला मी काय करतोय, इथं फिल्टर मध्ये घ्यायचंय का कुठं घ्यायचं कसं कळल? फिल्टर, कॉलम, रो आणि व्हॅल्यू. मला काय बघायचं होतं, कॅटेगरी आणि कॅटेगरीचा सेल. म्हणजे इथं कॅटेगरी दिसले पाहिजे, कॅटेगरी 1 2 3 4 5 6 असे सगळ्या रोज मध्ये. आणि त्याच्या बाजूला मला काय दिसलं पाहिजे, सेल किती झालाय. बरोबर. तर मी कॅटेगरीला काय करतो, रोज मध्ये आणतो. सिंपल आहे. कॅटेगरीला मी इथं रो मध्ये पहिले सिलेक्ट करतो. ठीक आहे. आणि इथं कॅटेगरीवर टिक करतोय. रोज मध्ये आले कॅटेगरी. ठीक आहे. आता मला जर याला रिमूव्ह करायचं आहे, मी काय करतो, याला राईट क्लिक दाबतोय. ठीक आहे. किंवा इथं तुम्ही ह्याच्या हे बघा, इथं इथं ॲरो आहे राईट साईडला. ठीक आहे. ह्या राईट साईडला जर ॲरोवर केलं तर रिमूव्ह फील्ड पण करू शकता. ठीक आहे. इथं समजा मी कॉलमवर क्लिक केलं, इथं कॉलमवर, आणि इथं मी कॅटेगरीमध्ये जातोय. ठीक आहे. आता हे जर जात नसेल इथं कॉलमवर तर मला काय करायचं सर, ह्याला असं पकडून ड्रॅग करायचं आहे इथं कॉलममध्ये, ते कॉलममध्ये येऊन जाईल. ठीक आहे. हे ड्रॅग करायचं, मला काय करायचं आहे, ड्रॅग करायचं आहे. ठीक आहे. समजा मी ह्याच्यावर क्लिक केलं तर मला इथं एक ऑप्शन पण येतं की मूव्ह टू रो लेबल्स, मूव्ह टू फिल्टर. मूव्ह टू फिल्टर केलं की हे ऑटोमॅटिक इथं मूव्ह होतं. परत ह्याच्यावर मी क्लिक करतोय, मूव्ह टू कॉलम, इकडे कॉलमला आलं बघा हे. ठीक आहे. मूव्ह टू व्हॅल्यूज, इथं व्हॅल्यू मध्ये आलं बघा हे. इथून मला कुठं पाहिजे होतं, मेन रो मध्ये, तर मी इथं रो करतोय. सिंपल. जास्त डोकं लावायची गरज नाही, आपल्याला हे सिंपल ऑपरेट करायचं आहे. मग इथं ह्याच्या समोर काय पाहिजे होतं, इथं व्हॅल्यूज मध्ये आपल्याला सेल पाहिजे होता. मी सर्च करतोय, काय नावाचा कॉलम आहे आपला तो, हे बघा, हे इथं सेल, सेल नावाचा कॉलम आहे. मी इथं परत आलो. मला इथं स्क्रोल डाऊन करायचं नाहीये. फॉर एक्झाम्पल खूप सारे हजारो कॉलम आहेत, मी 1000 कॉलम इथं स्क्रोल करत बसणार आहे का? नाही. त्या कॉलमचं नाव बघेल मी ओरिजिनल डेटामध्ये आणि इथं ते कॉलम टाईप करेल. बस हे कॉलम आला, सिलेक्ट केलं की इथं सेल आला. ठीक आहे. सेल आला. आता मला काय पाहिजे होतं, इथं सगळ्यात जास्त कोणाचा आहे आणि सगळ्यात कमी कोणाचा आहे, फक्त 2च पाहिजेत मला. म्हणजेच काय, मी ह्या सेलला असेंडिंग डिसेंडिंग मध्ये ऑर्डर मध्ये हे करू शकतो, अरेंज करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच काय, मला सॉर्टिंग करायची, सॉर्टिंग. मी याच्यावरती जर इथं क्लिक केलं ह्याच्या ॲरो मध्ये तर व्हॅल्यू फील्ड सेटिंग आहे, त्या व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये येऊ शकतो मी. ठीक आहे. व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये इथं तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर बेकरी, ज्या ज्या ऑर्डरमध्ये लिहिलं होतं ना, बेकरी, ब्रेड विकला गेला बेकरी, केक विकला गेला बेकरी, चिप्स विकले गेले बेकरी. ठीक आहे. असे बेकरी 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 जिथं होते ना, तर सगळ्यांचा सम आलेला आहे, सम. मी त्याचा काउंटही करू शकतो. हे काउंट करून जर मी ओके केलं, ठीक आहे, व्हॅल्यू चेंज होतात बघा. ह्या व्हॅल्यू काय आहेत,
ह्या ज्या व्हॅल्यू आल्या आहेत इथं काय लिहिलंय काउंट ऑफ सेल्स. काउंट ऑफ सेल्स म्हणजे बेकरीमध्ये 1413 एवढ्या ऑर्डर आलेल्या आहेत. बेवरेजेस नावाच्या कॅटेगरीच्या एवढ्या ऑर्डर आल्या, ह्याच्या एवढ्या ऑर्डर आल्या आहेत. म्हणजे ते काय करत आहे, जर समजा उदाहरण घ्यायचं गेलं इथं कॅटेगरी आहे ऑइल अँड मसाल्याची कॅटेगरी आहे, तर मी जर सम करतोय जिथं जिथं ऑइल अँड मसाले लिहिलेत, सम ऑफ सेल म्हणजे काय, तिथल्या व्हॅल्यूचं ऍडिशन होत जातं. 1254 रुपये प्लस मी ते बघा ह्याला बोल्ड करतो अंडरस्टँडिंगसाठी, आपल्याला कळलं असं म्हणून. आणि इथं एक ऑइल अँड मसाला ह्याला बोल्ड केलाय, ठीक आहे, किंवा ह्याला कलर करू शकतो मी तात्पुरतं, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा मी कशाबद्दल बोलतोय. इथं ऑइल अँड मसाला आहे, मी सम जर बघायला गेलो, ठीक आहे, सम, तर मी ह्याचं असं पण करू शकतो बरं का, एवढसा एक पिवट टेबलही बनवू शकतो. हे बघा इथल्या इथं एवढं सिलेक्ट केलंय फक्त, ठीक आहे, एवढं सिलेक्ट केल्याच्या नंतर मी लगेच इन्सर्ट करून पिवट टेबल बनवतोय. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी करतोय बरं का, हे तुम्हाला बनवायचं नाहीये खरं तर. आता मी इथं कॅटेगरी आणतोय रो मध्ये आणि सेल्स घेतोय व्हॅल्यू मध्ये. सिंपल आहे. आता बघा ऑइल अँड मसाला किती आहे, 2694 रुपये, 2694. बघूयात बरोबर आहे का नाही, बघावं लागेल ना मला सम बरोबर आहे का नाही. म्हणजे सम कशाचं करावं लागेल, हे 1254 आणि हे 1440चं, ठीक आहे. हे जर तुम्ही कॅल्क्युलेटरनी बघितलं तर तीच व्हॅल्यू यायला पाहिजे, 2694 रुपीज, जी की येते. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेटरवर करून बघा. बरोबर. आता मी ह्याच ह्याच्यावर गेलो, हे छोटा जे पिवट टेबल होता आपला पिवट नंबर 4 मध्ये, ठीक आहे, हे जे छोटा पिवट बनवला ना आपण, हे फक्त एवढ्याशा डेटासाठी. आता ह्याच्याच मध्ये मी जर असं केलं की काउंट केलं, हे इथं सेल्स जिथं लिहिलंय ना ह्याच्यावरती इथं बटनवर क्लिक केलं, व्हॅल्यू फील्ड सेटिंग केली, सम न घेता इथं काउंट केलं, तर काय येतं इथं, बेकरीच्या 2 ऑर्डर आहेत, बेवरेजेसच्या 1 ऑर्डर आहे, ह्याच्या असं असं करत करत इथं बघा ऑइल अँड मसाल्याच्या 2 ऑर्डर आहेत. बरोबर आहे का, करेक्ट, ऑइल अँड मसाल्याच्या 2 ऑर्डर आहेत. या इथून इथपर्यंत मी डेटा सिलेक्ट केला होता, जे तुमच्या लक्षात असेल तर, नाही तर व्हिडिओ रिवाइंड करून बघा. इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बेवरेजेसच्या किती ऑर्डर आहेत बघा, ही एकच आहे, ही बघा ही एकच आहे बेवरेजेसची ऑर्डर, हे इथं पण बेवरेजेसची ऑर्डर एकच आहे, ठीक आहे. आता परत जर बघितलं तर फूड ग्रेन्सच्या किती आहेत, ही एक फूड ग्रेन, इथं 2 तीन आहेत फूड ग्रेनच्या, 3 आहेत का, हो सर बरोबर आहे 3 आहेत. म्हणजे काय, काउंट जर घेतला तर काय येते, ज्या कोणत्या कॉलमचा इथं सेल्स ऑफ, काउंट ऑफ सेल्स, काउंट ऑफ डिस्काउंट, काउंट ऑफ प्रॉफिट, काहीही घेतलं तरी काय होईल, काय कळेल आपल्याला, आपल्याला कळेल की ह्या सेलला 1 नंबर धरलाय, ठीक आहे, 1 नंबर म्हणजे एक व्हॅल्यू धरली आहे, ठीक आहे, आणि ह्या सेलला दुसरा व्हॅल्यू, ह्या सेलला तिसरा व्हॅल्यू, असं काउंटिंग बघितलं जातं की कुठं कुठं ऑइल अँड मसाला लिहिलंय सेल्स वाल्या ह्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू आहे का. मी समजा सेल्स मध्ये ह्याला डिलीट करून टाकलं ह्या व्हॅल्यूला, ठीक आहे, आणि इथं गेलो, आता माझा तर पिवट टेबल असाच आहे, मी काय करतोय इथं पिवट टेबल अनालायझर मध्ये जाऊन रिफ्रेश करतो माझा डेटा. इथं तुम्ही बघू शकता ऑइल अँड मसाला जिथं 2 होतं तिथं 1 झालं आहे. का 1 झालंय, कारण की सर ऑइल अँड मसालामध्ये एका ठिकाणी व्हॅल्यू नाहीये, एका ठिकाणीच व्हॅल्यू आहे, कारण की आपण एवढाच डेटा सिलेक्ट केला आहे. ह्याचं तात्पर्य काय आहे की पिवोट टेबल आपण जेवढा सिलेक्ट करतोय त्यामध्ये आपण ह्या कॉलमचं पहिले एक सारांश बघतोय, ठीक आहे, की कॅटेगरीज कोणत्या आहेत. आणि इथं मी इथं क्लिक करून मी याचं नाव चेंज करू शकतो बरं का, बघा हे इथं जातोय मी, इथं कॅटेगरी असं ठेवतोय, नाव चेंज झालं, याचं काही टेन्शन नाहीये, ह्याचं पण नाव चेंज करू शकतो, मला जे पाहिजे ते ठेवू शकतो. काउंट ऑफ सेल्स, काउंट ऑफ सेल्स म्हणजे आता इथं काय आहे, ऑइल अँड मसाल्यामध्ये सेल्सच्या व्हॅल्यू कुठं कुठं आहेत, इथं जर नसेल तर ते नाही पकडणार, इथं जर असेल तर ते पकडणार, आणि ह्याला किती पकडणार, एकच व्हॅल्यू पकडणार, असं ते मोजणार किती आहेत, ठीक आहे. म्हणजे ह्याचा थोडक्यात अर्थ काय झाला की सर ऑइल अँड मसाल्याचं ही ऑर्डर नाहीच आहे, का नाहीये, कारण की इथं 0 सेल आहे, ठीक आहे. पण इथं जर मी 0 एंटर केलं, परत इथं आलो, परत इथं येऊन पिवट टेबल अनालायझरला रिफ्रेश केलं, तर इथं बघा ऑइल अँड मसाले 2 झालेला आहे. ऑइल अँड मसाले 2 झाले म्हणजे काय की सर ऑर्डर तर झालेली आहे, ऑइल अँड मसाल्याच्या 2 ऑर्डर झाल्यात. हा टोटल किती आहे मला माहित नाही, टोटल कशी बघतात मग परत या इथं काउंटच्या ठिकाणी इथं जायचंय, व्हॅल्यू सेटिंग करायची आहे, काउंटच्या ठिकाणी इथं सम करायचं तुम्हाला, ठीक आहे. ऑइल अँड मसाल्याचा सम किती आहे, 1440, का, कारण की इथं 0 आहे सध्या. आता इथं जे होतं तीच व्हॅल्यू मी इथं परत ठेवली, ठीक आहे, इथं 500 ठेवली सध्या,
कारण की मला लक्षात नाही किती व्हॅल्यू होती. 500 जर ठेवली तर काय होईल, तुम्हाला इथं जायचं आहे, परत इथं पिव्होट टेबल अॅनालायझर रिफ्रेश, तुम्हाला कळेल बघा ₹500 ऍड झाले त्यामध्ये. ठीक आहे, सेल झालेला आहे. तसं झिरो केलं तर झिरो. इथं जर झिरो असेल, सेल व्हॅल्यू झिरो असू शकते का? इथं असं झिरो एंटर केलं, हा इथं जर मी ब्लँक ठेवलं, ब्लँक डिलीट ठेवलं, डिलीट, तर डिलीटचा अर्थ काय केला, काय करावा लागतो, हा सेल नाही झालाय. पण इथं जर झिरो असेल तर कदाचित सेल झालेला असू शकतो. एखादी फ्री गोष्ट असते ना, फ्री गोष्ट, एक संतूर साबणवर एक पेन फ्री, ठीक आहे, एक मोबाईलवर स्क्रीन गार्ड फ्री. तर होऊ शकतं असं की एक ऑर्डर आहे ज्यामध्ये काहीतरी विकत घेतलं आहे आणि दुसरी ऑर्डर त्याला फ्री भेटलेली आहे. तर फ्री भेटलेली आहे म्हणजे काय, त्याचा सेल झिरो झालेला आहे. हा डिस्काउंट किती होईल, 100% डिस्काउंट. इथं लिहिले ना 0.12 0.18, याचा अर्थ काय, 0.12 म्हणजे 12%, 0.18 म्हणजे 18%, 0.21 21%, 0.25 25%, 100% म्हणजे काय 1.0, म्हणजे काय 100% डिस्काउंट दिलेला आहे ऑइल अँड मसाला, म्हणून सेल झिरो झालेला आहे. प्रॉफिट, आता प्रॉफिट झिरोच होईल आपलं, उलट लॉस होईल. तर लॉस किती आहे ते लिहावं लागेल इथं. मग इथं कसं लिहिणार लॉस, निगेटिव्ह व्हॅल्यू लिहिणार. इथं लिहिणार मायनस, उदाहरण घ्या ₹10, मायनस ₹10, बरोबर, असं काहीतरी लिहिलेलं असू शकतं. अशा पद्धतीनं आपण हा पिव्होट टेबल सांभाळणार आहोत. बघूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये की हा पिव्होट टेबल आपण अजून कोणत्या पद्धतीने वापरतोय आणि नेक्स्ट फील्ड आपण काय वापरतोय. ठीक आहे, मी हा प्रत्येक फील्ड इथं तुम्हाला इथं गेल्याच्या नंतर सगळ्या समजून सांगू शकत नाही, फक्त समजवण्यासाठी. ठीक आहे, हे आपल्याला वापरायचे आहेत, पण तुम्ही ह्याला एक्सप्लोअर करू शकता. काउंट जसं आहे तसंच ऍव्हरेज येतं, मॅक्स येतं, मिनिमम येतं, प्रोडक्ट येतं. ठीक आहे, मॅक्सिमम मिनिमम म्हणजे काय की सर या पूर्ण टेबलमध्ये सेल्सची व्हॅल्यू ऑइल अँड मसालामध्ये मॅक्सिमम कुठे आहे, कोणती अशी ऑर्डर आहे की जिथं मॅक्सिमम आहे, कोणती अशी ऑर्डर आहे की जिथं मिनिमम आहे, हेच आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला एक्सप्लोअर करू शकता. थँक्यू सो मच.